लाडकी बहीण योजना भविष्यात अशाच प्रकारे बंद करण्यात येणार आहे का? साहेब, हे सामान्य लोकांना हे माहीत नसेल, पण मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच माझे अनेक स्टेटमेंट्स आहे की हे लाडकी बहीण महाराष्ट्राला परवडणारी स्कीम नाही आहे. पण आपल्याला वोट गॅदर करायचे होते, इकट्ठा करायचे होते, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सत्तेमध्ये यायचं होतं. महाराष्ट्राचा फायनान्शियल पोझिशन काय आहे हे न विचारात घेऊन आज ठेकेदारांना पैसे नाही, आज विकासांचे खूप सारे काम अडकलेले आहे. अनेक डिपार्टमेंट्स हे तक्रार करत आहे. त्याच्यामध्ये मायनॉरिटी डिपार्टमेंट्सची स्कॉलरशिप स्कीम्स जे बंद करण्यात आलेली आहे. मागच्या 10 महिन्यापासून मायनॉरिटीजचे जे स्कीम्स आहे त्या मुलांना पैसे मिळत नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जे 1 रुपयाची जे शेतकऱ्यांची स्कीम आहे, तर लाडकी बहीण मला असं वाटतं की काही 2-3 महिन्यासाठी फक्त लाड होणार आहे. एकदा हे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदचे निवडणूक संपली तर तुम्ही आज नोट करून घ्या, त्या दिवशी तुम्ही हे पुन्हा माझा स्टेटमेंट चालवायला पाहिजे की ज्या दिवशी हे निवडणूक संपणार त्या दिवशी लाड पण संपणार आहे. जे बहिणीचा लाड सुरू आहे ते लाड त्या दिवशी संपणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.